हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. म्हणजे वर जे मूळ आहे ते तर आहे अमरस्थळ, अमरस्थान परमात्म्याचं. जसं वरचं जे मूळ समजा जिथून सर्व संसाराची उत्पत्ती झालेली आहे, जसं मुळातून झाड उगवतं, बनतं, रोप बनतं, तर ते आधी वरचे जे लोक आहेत, सतलोक, अलखलोक, अगम आणि अकेय लोक, ते तर सुविरूढ आहे, म्हणजे दृढ आहे. ते तर अविनाशी स्थान आहे. आणि तिथूनच बाकी संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार प्राप्त झालेला आहे. म्हणजे तिथूनच सर्वांची रचना झाली आहे. ते तर अविनाशी आहे. सुविरूढ मूलम, संसाररूपी वृक्षाचे जे मूळ आहे ती तर समजा दृढ आहे, अविनाशी आहे. हे पहा, वरती मूळ आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा. हा संसाररूपी वृक्ष आहे. तर ऊर्ध्व मूलम, वरचे जे मूळ आहे ते तर अविनाशी आहे. आता 15व्या अध्यायातील आपण आता 3रा श्लोक वाचत आहोत. सुविरूढ मूलम म्हणजे अतिदृढ मूळ असणारे वरील स्थान जे पक्के अविनाशी आहे. त्या संसाररूपी पिंपळ वृक्षाला दृढेन म्हणजे दृढ असंग शस्त्रेणचा अर्थ तत्वरूपी किंवा तत्वज्ञानरूपी शस्त्राद्वारा कापून यांनी वैराग्यरूप शस्त्र केलंय. याचं कारण की तत्वज्ञानाविषयी चाललं आहे. तत्वज्ञानरूपी शस्त्राने कापून, अर्थात ते चांगल्या तऱ्हेने त्या तत्वदर्शी संताकडून तत्वज्ञान प्राप्त करून आणि याला चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्या पश्चात त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे. हे पहा 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात. 3रा आपण वाचला. आता 4थ्यावर पुढे इथे याचा अनुवाद आहे 4थ्याचा. त्या पश्चात म्हणजे तत्वदर्शी संतांकडून प्राप्त ज्ञानाच्या आधारे, त्या तत्वज्ञानाच्या आधारे त्या पश्चात त्या परमपद परमेश्वराचा व्यवस्थित शोध घ्यायला हवा. ज्यात गेलेले साधक म्हणजे पुन्हा फिरून संसारात येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन म्हणजे जुन्या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे, म्हणजे ज्या परमात्म्याने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे त्याच आदिपुरुष नारायणाला, परमअक्षर ब्रह्मला, सच्चिदानंद घनब्रह्मला मी शरण आहे. या प्रकारे दृढनिश्चय करून त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यास करायला हवं. प्रपद्ये म्हणजे त्याची पूजा करायला हवी. आता श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संत कोण असेल जो हे विभाग सांगेल, संसाररूपी वृक्षाचे कोणकोणते भाग आहेत. मग सांगितलं त्या पश्चात परमेश्वराचा त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा फिरून संसारात कधीही येत नाहीत. त्यांचा जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग नाश पावतो. आता पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय. इथे 3 परमात्मा, 3 पुरुष, 3 प्रभू मुख्यत्वे अध्यात्मज्ञानात असतात. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, एक परम अक्षरपुरुष, ज्याला सच्चिदानंद घनब्रह्म म्हटलंय. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुषांची माहिती भिन्न भिन्न आहे. त्याआधी थोडे आणखी संशय निवारण करूया आणि थोडंसं प्रमाण जाणून घेऊ. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये
गीता ज्ञानदात्याने म्हटलंय की जी व्यक्ती त्या तत्ब्रह्मशी परिचित आहे आणि सर्व अध्यात्मज्ञानाशी परिचित आहे, सर्व कर्मांशी परिचित आहे, ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करते, संसारातील आणखी कोणत्याही वस्तूची इच्छा नाही ठेवत. हे 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं आणि 30वा श्लोक आहे 7व्या अध्यायात. मग 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात श्लोकात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं की किम तद्ब्रह्म, ते तत्वब्रह्म काय आहे आणि ते अध्यात्मज्ञान काय आहे, ते कर्म काय आहे, ते तत्वब्रह्म काय आहे याची माहिती मला द्या, की जे जाणल्यानंतर साधक येथील कुठल्या वस्तूची डिमांड करत नाही. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने त्याचं उत्तर दिलंय की ते परमाक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्यापेक्षा कुणी अन्य समर्थ शक्ती आहे, तो सुप्रीम गॉड आहे, तो परमाक्षर ब्रह्म आहे. आता प्रमाण पहा, हे पहा अध्याय नंबर 7 मध्ये आणि इथे 29वा श्लोक आहे. इथे संस्कृत आहे. जरा मरण मोक्षाय, जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्षाय म्हणजे मोक्षार्थ, मोक्षासाठी, जरा आणि मरणातून सुटण्यासाठी, माम आश्रित्य, माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन, की तत्वदर्शी संताचा शोध घे, ते सांगतील त्यांचा आश्रय घेऊन, यतन्त्यः जे प्रयत्न करतात, जरा माझ्या त्या ज्ञानाचा आधार घेऊन तत्वदर्शी संत शोधून प्रयत्न करतात. कशासाठी? जरा आणि मरणापासून सुटण्याचा. ते ब्रह्मतत्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. ह्याचा अनुवाद बघा. गीता ज्ञानदाता म्हणतात, जे मला शरण येऊन जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यूतून सुटण्यासाठी प्रयत्न करतात, यत्न करतात, ते पुरुष तद्ब्रह्म, त्या ब्रह्मला, तत्ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. अध्याय नंबर 7च्या 30 मध्ये हे सांगितलंय की जे मला जाणतात या सर्व रूपात ते मलाच जाणतात, पुढे काही जाणत नाहीत. आता याबरोबरच हे 8वे अथ 8मो अध्याय. याच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारलं किम तद्ब्रह्म. अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म, तुम्ही या ज्या तत्ब्रह्म त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. तर इथे विचारलं आहे 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात किम तद्ब्रह्म आणि किम अध्यात्मम आणि किम कर्म पुरुषोत्तम अधिभूत च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. ते ब्रह्म काय आहे, हे पुरुषोत्तम ते ब्रह्म काय आहे. तर गीता ज्ञानदात्याने आता याच गीता अध्याय नंबर 8च्या आणि श्लोक नंबर 3 मध्ये म्हटलंय, ते परमाक्षर ब्रह्म आहेत. ते परमाक्षर ब्रह्म आहे जे गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आणि समर्थ आहे. आता आपण समजून घेणार आहोत गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये, जे अगदी सहज समजून येईल. क्षरपुरुष हे ज्योत निरंजन आहे. गीता ज्ञानदाता श्रीकृष्णात प्रवेश करून सांगतो, आणि अक्षर पुरुष आहे या 7 शंख ब्रह्मांडाचा स्वामी, जो संसार रूपी वृक्षाचं खोड समजा. आणि मूळ जे आहे ते परमाक्षर ब्रह्म आहे. आता बघा गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 आणि 17 हे पहा. याच्या खाली आहे 16वा इथे श्लोक आहे. द्विवौ इमौ पुरुषौ लोके सरह च अक्षरः एव च. या लोकात द्वौ म्हणजे 2, पुरुषौ म्हणजे परमात्मा, वेल नोन आहेत.
कोण? क्षरपुरुष म्हणा, अक्षरपुरुष म्हणा. या पुरुषाला आपण इथे 2 ठिकाणी वापरू शकतो, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आणि याच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत ते तर नाशवंत आहेत. जीवात्मा कुणाचा मरत नाही, हे तर सगळ्यांचं, गाढवाचंही नाही मरत. इथला अनुवाद पहा. या संसारात नाशवंत आणि अविनाशी सुद्धा हे 2 प्रकारचे पुरुष म्हणजे परमात्मा प्रभू आहे. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. आणि संपूर्ण प्राण्यांचे शरीर नाशवंत आहे. जीवात्मा सर्वांचा अविनाशी आहे, गाढव कुत्र्याचा आहे. आता 17 काय आहे की उत्तम पुरुषत्व अन्यः, या दोन्हींपेक्षा, या क्षर आणि अक्षरापेक्षा, या 2 पुरुषांपेक्षा अन्य आहे. उत्तम पुरुषत्व अन्यः. आणि परमात्मा इति हृदार्था, ज्याला परमात्मा म्हटलं जातं. यह लोकत्रयम आविष्य विभर्ती, जो 3 लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. अव्यय ईश्वर, तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ प्रभू तर कोणी अन्य आहे. या दोन्हींपेक्षा 16व्या श्लोकातल्यापेक्षा अन्य आहे, वेगळाच आहे. 3 लोकात प्रवेश करून हा संसाररूपी वृक्ष, हे सर्व पूर्ण संसाररूपी वृक्षाला म्हणजे मुळापासूनच आहार प्राप्त होतो. म्हणजे त्या परमात्म्याने सर्वांचं धारण पोषण होत आहे. तो सर्वांचा परमात्मा आहे, सर्वांचा दाता आहे. आता इथे पुन्हा पहा, उत्तम पुरुष तू अन्यच आहे. तो 3 लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तो अविनाशी परमेश्वर परमात्मा या प्रकारचा सांगितलाय. आता हे विचलित करेल तुम्हाला हे तत्वज्ञानविहीन. हे 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञानहीन प्राणी तुम्हाला इथे अडवतील की गीता ज्ञानदात्याने 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात सांगितलं की तो उत्तम पुरुष मीच आहे. नाही, इथे तर याने असं सांगितलं की माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत त्यापेक्षा मी उत्तम आहे. म्हणून लोकवेदांच्या आधारे म्हणजे दंतकथांच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. पण त्याने स्पष्ट केलं आहे 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात की तो तर कुणी अन्य आहे. त्याबाबत तर तत्वदर्शी संत सांगतील. बस एवढीच गोष्ट आहे. हे पहा, याचा इथं अनुवाद आहे. गीताध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर 18. कारण की मी, याचा अर्थ आहे यस्मात् सर अतीत अहम अक्षरातपि च उत्तम उत्तम अतः अस्मि लोके वेदे. लोके वेदे म्हणजे लोकवेदात दंतकथांच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रथितः म्हणजे प्रसिद्ध आहे. कारण की मी नाशवंत जड क्षेत्राहून तर सर्वतः अतीत आहे आणि अविनाशी जीव आत्म्याहून सुद्धा उत्तम आहे. म्हणून लोक आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. आता इथं काय सांगितलंय, जर हे याबरोबर आणखी श्लोक तुम्हाला ऐकवले नसते तर इथे तुमची बुद्धी सेट झाली नसती. हा म्हणतो की माझ्या अंतर्गत जितकेही प्राणी येतात, कारण की हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि याला क्षरपुरुषही म्हणतात. तर हा म्हणतो माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत ते भले नाशवंत जडवर्ग असो वा भले अविनाशी जीवात्मा असो, त्याहून मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून या दंतकथेच्या आधारे, लोकवेदाच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध होत आहे. वास्तवात पुरुषोत्तम तर त्याने सांगितलं कोणी अन्यच आहे. आणि मग 8व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 1च्या उत्तरादाखल 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने स्पष्टच केलंय की तो परमअक्षर ब्रह्म आहे. तो परमअक्षर ब्रह्म आहे. आता पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता आपल्याविषयी म्हणतो की अर्जुना, तू सर्व भावाने सर्वसमयी माझं स्मरण कर, माझ्यात भाव असणारा बन आणि युद्धही कर, मलाच प्राप्त होशील. अब जा आसा ता वासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई.
आता 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता या 3 श्लोकात स्वतःहून अन्य त्या परमक्षर ब्रह्मला शरण जायला सांगतात की त्याची भक्ती केलीस तर त्याला प्राप्त होशील. आणि आपल्याविषयी 2ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुना, तुझे नि माझे खूप जन्म झाले, तू जाणत नाहीस, मी जाणतो. यातून सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता ही नाशवंत आहे आणि नाशवंताची भक्ती केल्याने स्थायी मोक्ष होऊ शकत नाही, जन्ममृत्यूचा रोग संपू शकत नाही. आता पुन्हा तुम्हाला हे दाखवतो. श्रीमद भगवद्गीता हीच ती गीता जी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो पहिले गीतेच्या अध्याय 8चा श्लोक नंबर 13. यात म्हटलंय, गीता ज्ञानदाता म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा अनुस्मरण यः प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. माम ब्रह्म, मज ब्रह्मच. केवळ हे ओम हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. माझं तर केवळ एक ओम अक्षर आहे. आणि याचं उच्चारण करून स्मरण करत असता य प्रयाती त्यजन देहम, जो शरीर सोडून जातो, अर्थात अंतिम समयापर्यंत त्याचं स्मरण करत देह त्यागतो, स याती परमाम गतिम, तो या ओम अक्षराच्या जपाने मिळणारी परमगती, तो या ओम जपाने मिळणाऱ्या परमगतीस प्राप्त होतो. सर्व प्राण्यांचे, हा तर इथून सुरू होतो याचा अनुवाद 12 आणि 13चा एकत्र केलाय त्यांनी. जो पुरुष ओम ओम या एक अक्षर रूप ब्रह्मला, याने जर अनुवाद चुकीचा करण्याचा ठेकाच घेतला होता. हे एका अक्षर नाही, एक अक्षर मज ब्रह्माचं एक अक्षर स्मरण करताना मज निर्गुण ब्रह्मचं चिंतन करीत शरीर त्यागून जातो, तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. आता हा इथे काय म्हणू इच्छितोय गीता ज्ञानदाता, की माझं तर एक ओम अक्षर आहे, आणि जो याचं स्मरण करताना शरीर सोडून जाईल, त्या ओमने मिळणारी परमगती ती काय आहे, ते ब्रह्मलोक आहे. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणीही पुनरावर्ती आहेत. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये हे स्पष्ट केलंय बघा. हा 16वा श्लोक आहे हा. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावर्ती आहेत, पुनरावर्ती आहे. हा स्टार इथे देऊन त्यांनी ही कन्सेप्ट क्लिअर केली आहे. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन मागे संसारात यावं लागेल असे, म्हणून पुनरावर्ती म्हटलं आहे. म्हणजे ब्रह्मलोकात गेलेले प्राणीही पुन्हा परतून येतात. आता इथे थोडं आणखी दाखवतो. पुण्यात्म्यांनो, आपण पोटासाठी, निर्वाहासाठी 15-16 वर्ष शिकतो आणि काय मिळतं? 2 दांबड्या. आणि जर भगवान प्रसन्न झाला तर सर्व काही देईल आपल्याला. या आत्मकल्याणाच्या चॅप्टरला आपण क्लोज करून तर ठेवलाय. आणि कोणी स्टार्ट केलं तर हे अज्ञानी जागोजागी बसलेत ठग. यांना कख माहिती नाही, मूर्ख बनवून ठेवले सर्व विश्वाला. तर दासाची इच्छा आहे की आपण स्वतः समजला तर आपली जडता हटेल, आणि तेव्हा आपण यापासून दूर हटून नकलींपासून. यांनी सत्यानाश केला आपल्या आजापणज्यांचा आणि सर्वांना भूत बनवलं. कुणी गाढव कुत्र्याच्या योनीत गेले, काळाच्या मुखी देऊन टाकलं. तर हे तत्वज्ञान तुम्ही स्वतः समजून घ्या आणि मग बघा काय गोष्ट आहे. सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत, आपण एज्युकेटेड आहोत. यांना काही शिंग फुटली होती की ते वाचतायत आणि चुकीचं सांगतायत आपल्याला, आणि आम्ही यांना विद्वान समजलो होतो. तर हे समजून घ्यायलाही थोडा वेळ हवा. आता जसं देवी भागवतात, देवी पुराणात देवीजी त्या हिमालय राजाला ज्ञान देत आहेत आणि त्याला सांगते की तू सर्व पूजा सोडून दे, माझी पूजाही करू नकोस जर तुला आत्मकल्याण हवंय. आणि जितकं तिला ज्ञान होतं की कसं आत्मकल्याण ही किती मानत होती, तर म्हणाली की त्या ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि त्याचा जप कर तुझं कल्याण होईल आणि तो जो ब्रह्मलोकात राहतो तिथे जाशील. बघा, हे आहे
बघा देवी भागवत. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. संक्षिप्त देवी भागवत व देवी पुराण. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. प्रकाशक एवं मुद्रक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचं संस्थान. आपण जास्त न वाचता कामाचं वाचूया. 562 पृष्ठावर घेऊन जातो तुम्हाला. 7वा स्कंद, संक्षिप्त देवी भागवत, 562 पृष्ठावर. इथे देवीच्या द्वारा हिमालयास ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. देवीजी सांगू लागल्या. आधी देवी स्वतःविषयी सांगते, मग म्हणते की त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे ते सांगितलं जात आहे. जे प्रकाशरूप, सर्वांच्या अत्यंत समीप स्थित, हृदयरूप गुहेत स्थित असल्याकारणानं गुहाचर नावानं प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. ते आहे हे परमसत्य. आता थोडंसं वाचूया. अमृत अविनाशी तत्व आहे सौम्य. त्या वेधण्यायोग्य लक्षाचा तू वेध घे, मन लावून त्या तन्मय होऊन जा. हे बघा, त्या एकमात्र परमात्म्यास जाण, दुसऱ्या सर्व गोष्टी सोडून द्या. म्हणजे सर्वांची पूजा, इव्हन स्वतःची पूजाही सोडून द्यायला सांगत आहे देवीजी. हाच अमृतरूप परमात्म्याकडे पोचवणारा पूल आहे. संसार समुद्रातून पार होऊन अमृतस्वरूप परमात्म्यास प्राप्त करण्याचं हेच सुलभ साधन आहे. या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. ओम नाम जप त्यानं अज्ञानमय अंधकारापासून सर्वथा पार आणि संसार समुद्राच्या त्या पार जे ब्रह्म आहे ते प्राप्त करशील. ओम नाम स्मरणाने ब्रह्मप्राप्ती होईल, तुझं कल्याण हो. आणि तो ब्रह्म कुठे राहतो? तो आहे सर्वांचा आत्मा ब्रह्म. ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात स्थित आहे. आहा, ते ब्रह्मलोकात राहते आणि ओमच्या नामस्मरणाने तू त्या ब्रह्मला प्राप्त होशील, मिळवशील. ते कुठं राहतं? ब्रह्मलोकात. आता काय सिद्ध झालं की ओम नामाचा जप केल्यानं कोणती परमगती आहे? ब्रह्मलोक प्राप्ती आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 स्पष्ट केले की तिथं गेलेलेही जन्म मृत्यूत राहतील, पुन्हा परतून येतील. आता आपण पुन्हा परत येत आहोत श्रीमद भगवद्गीतेकडे. बघा, आता हे स्पष्ट झालं श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 की मंत्र नंबर 13 याने स्पष्ट केले की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुसरण यह प्रयाती तजंदेहम स याती परमाम गतिम. ब्रह्म, मज ब्रह्मचं हे आहे एक एकाक्षर, ओनली वन मंत्र ओम आहे. ब्रह्म म्हणजे मज ब्रह्मचं. ओम इति एकाक्षरम, केवळ हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. आणि व्याहरण म्हणजे उच्चार करून, स्मरण करीत. य प्रयाती त्यजंदेहम स याती परमाम गतिम. इथून सुरुवात केली अनुवादाची. जो पुरुष ओम या एक अक्षररूपी ब्रह्मचं उच्चारण करीत, मज निर्गुण ब्रह्मचं स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो पुरुष परमगतीस प्राप्त होतो. कोणत्या परमगतीस? ही कन्सेप्ट क्लिअर केली श्री देवीजींनी की ओम नामाचा जप करा, ब्रह्मचा उद्देश ठेवा आणि कुठं जाऊन पोचाल? ब्रह्मला मिळवाल. कुठे राहतो? ब्रह्मलोकात. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीताजीमध्ये स्पष्ट केलंय की ब्रह्मलोकपर्यंत सर्व पुनरावर्तीमध्ये सर्व लोक तिथे गेलेले प्राणीही जन्ममृत्यूत येतात. आता तुम्हाला दाखवतो गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5, 6, 7, 8, 9, 10. 5 आणि 7 तर गीता ज्ञानदाता स्वतःविषयी सांगतोय. 8व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात इतकं म्हटलंय, जा आसा ता बासा होई, मन करम वचन सुमरियो सोई. ज्यात आशा बाळगून तू
जप करत राहशील आजीवन, शेवटी त्यालाच प्राप्त होशील. आता बघा अध्याय नंबर 8चा आता श्लोक नंबर आपण 5 वाचूया. आता आपण हेही वाचले होते, आता थोडीशी परत आठवण करून देतो, विसरला असाल. 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं किम तद्ब्रह्म. आपण 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात ज्या तद्ब्रह्म ला तत् ब्रह्म, त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मात संपूर्ण कर्मांना जाणतात. तो जो मला शरण येऊन जरा आणि मरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करतो, तो पुरुष तद्ब्रह्मला, आणि अर्थात त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्माला कर्मांना जाणतात. इथे अर्जुनानं विचारलं होतं 8व्या अध्यायात प्रथम मंत्रात किम तद्ब्रह्म. या गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात 8व्या अध्यायाच्या या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं, ते परमाक्षर ब्रह्म आहे. आता आपण 8व्या अध्यायाच्या या 5व्या श्लोकात म्हणतो, जो पुरुष अंतकाळातही माझं स्मरण करीत शरीर त्याग करून जातो, तो मद्भावम म्हणजे माझ्या भावरूपास प्राप्त होतो, माझ्यात भावित राहतो, असा याचा अर्थ आहे. हे चुकीचं लिहिलं यांनी. यात काही संशय नाही. आणि 6व्यात हे सांगितलंय की हा नियम आहे. यम म्हणजे हा नियम आहे. हे बघा आता आपण 6वा वाचतोय. कुंतीपुत्र मनुष्य अंतकाळी ज्याही भावास स्मरण करत शरीराचा त्याग करतो, त्यालाच प्राप्त होतो. सदा त्याच भावानं भावित राहतो. तद्भाव भावितः तद्भाव भावितः. हे काय सांगितलंय की जो अंतसमयी तीच ज्याची आस्था असेल तिलाच प्राप्त होईल. आणि इथे 7व्यात म्हटलंय की यासाठी सर्व प्रकारे सर्व समयी माझं स्मरण कर, अनुस्मर, माझं स्मरण कर आणि युद्धही कर. माझ्यात अर्पण केलेल्या मनबुद्धियुक्त होऊन तू निस्संदेह मलाच प्राप्त होशील. आता 8व्यामध्ये पुन्हा काय म्हटलंय की जर आता अभ्यास योगयुक्तेन चेतसा, इथे बघा हा अनुवाद काय केलाय ते वाचू. हे पार्थ, हा नियम तर आधीच्या श्लोकात होता. हे पार्थ, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्तानं, म्हणजे त्या परमाक्षर ब्रह्मचं, हे पार्थ हा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्तानं निरंतर चिंतन करीत राहणारा मनुष्य परमदिव्यम पुरुष म्हणजे परम अक्षर ब्रह्मला, त्या परम प्रकाशरूप दिव्य पुरुष परमेश्वरासच प्राप्त होतो. हा हे दुसरं झालं गीता ज्ञानदात्याकडून. आणि 9व्यात पुन्हा म्हटलंय, यात स्पष्टही केलंय कविम पुराणम, पण आता ते छेडायला नको, मोठा चॅप्टर होऊन जाईल. कवीचा अर्थ नंतर बघू. जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियंता, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म म्हणजे सर्वांचा नियंता, गीतेहून ज्ञानदात्याहून अन्य येतो, सर्वांचा मालक आणि सर्वांचं धारण पोषण करणारा तो मूळ जडरूपी परमात्मा, अचिंत्य स्वरूप, आदित्यवर्णम सूर्याच्या सदृश्य प्रकाश स्वरूप, नित्य चेतन, आदित्यवर्ण म्हणजे सूर्यासारखा तेजोमय आहे त्याचा प्रकाशमय शरीर आहे भगवानाचं. अविद्येहून अतिपार शुद्ध सच्चिदानंद घनब्रह्म परमेश्वराचं स्मरण करत आहे जी व्यक्ती. आता आपण 8व्या अध्यायाचा 10वा श्लोक वाचतोय. 8-9 आपण वाचले, ज्यात गीता ज्ञानदाता कुणा अन्य परमक्षर ब्रह्मचा महिमा सांगतोय. त्याची भक्ती करणारा तो आहे भक्तियुक्त पुरुष अंतकाळी. योगबलाने, योगबल म्हणजे भक्तीच्या शक्तीने, भ्रुकुटीच्या मध्यात प्राणास चांगल्या प्रकारे स्थापित करून मग निश्चल मनानं स्मरण करत त्या दिव्य परमपुरुषास परम अक्षर ब्रह्मलाच प्राप्त होतो.
श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, ते परमाक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी, सच्चिदानंद घनब्रह्म प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे. ओम तत्सत आपलं तर याने सार्वजनिक केलंय, आणि तत् नि सतचं याला ज्ञान नाही, कारण की याने त्या समयी आवेशात येऊन परमात्म्याच्या त्या ज्ञानाचा नाश केला. मग परमात्मा येऊन ते ज्ञान सांगतात, स्वयं आपलं अन्य रूप धारण करून. तर त्याला त्याचे एजंट समजू शकत नाहीत. परमात्मा या तऱ्हेने ते आपल्या वाणीत लपवून जातात. मग इथं स्वयं येतात किंवा आपला दास पाठवून आपल्या लेकरांपर्यंत ज्ञान मग सार्वजनिक करतात. आता 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक पुन्हा दाखवतो आपल्याला. पहा, ही श्रीमद भगवद्गीता 17व्या अध्यायातील 23वा श्लोक दाखवतो. अध्याय नंबर 17तील हा 23 नंबरचा मंत्र आहे. ओम तत्सती ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. ओम ओम तत् 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 सत सत. ओम तर सरळ आहे, तत् आणि सत हे गुप्त आहेत, सांकेतिक आहेत. असा हा 3 प्रकारचा सच्चिदानंद घनब्रह्मचं नाव सांगितलंय, परमअक्षर ब्रह्मचं नाव सांगितलंय. आता हे काय स्पष्ट झालं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीता ज्ञानदाता हा ऑप्शन देते की त्या परमअक्षर ब्रह्मच्या प्राप्तीचा विधी त्या सूक्ष्म वेदात आहे. त्या ज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत निहित आहे. आता पुण्यात्म्यांनो, हा 3 अक्षरी मंत्र जो आहे ही साधना आहे. आता काय, जसं आमचे जे इष्ट आहेत ते तर परमात्मा सत्पुरुष कबीर साहेब आहेत. आमचे इष्टदेव अनंत कोटी ब्रह्मांडांचे रचनाहार, कुळाचे मालक हे कबीर साहेब, कबीर देव, कबीर परमेश्वरजी आहेत, जे बनारसमध्ये काशी शहरात एका विणकराची भूमिका करत तत्वज्ञानाचा प्रचार करत आपल्या समर्थतेचं प्रमाण देऊन सशरीर आले होते, सशरीर निघून गेले होते. हे आमचे पूज्य इष्टदेव आहेत. आता जसं आपणास जलाचा महिमा माहिती आहे, आणि जल प्राप्त करण्यासाठी आपणास जी काही साधनं घ्यावी लागतील, जी साधना करू ती तर मजुरी आहे, ती साधना आहे. आता उद्देश काय? ती जलप्राप्ती आहे, ते आमचं उद्देश आहे. तर ज्या साधनेत आपण अवजारे प्रयोग करू ती आमची उपास्य नाही आहेत, ती आमची ते साध्य नव्हे, ती साधना आहे. आपली जी प्राप्ती ती जल आहे, आमचा उद्देश ही जलप्राप्ती आहे. तर जसा हा ओम आणि तत्सत या 3 मंत्रांचा जप आहे, आपणास त्या परमअक्षर ब्रह्मला प्राप्त करायचंय. त्या गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तू परम शांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. यातून सिद्ध झालं की गीता ज्ञानदात्याहून अन्य ते परमाक्षर ब्रह्म आहे. त्याला शरण जाण्याने परमशांतीला आणि सनातन परमधाम, जे कधी नष्ट न होणारं शाश्वत स्थान, सतलोक स्थान प्राप्त होईल. आणि गीता ज्ञानदात्याने आपल्याविषयी सांगून टाकले की माझे आणि तुझे अर्जुना 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 मध्ये गीताजीच्या श्लोकात आणि 2ऱ्या अध्यायाच्या 12 मध्ये 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात, अर्जुना तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत, तू जाणत नाहीस, मी जाणतो. आता म्हणून याने 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात म्हटलंय की सर्व भावाने तू त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तू परमशांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून कधी संसारात येत नाही. एकट्या ओम नामाचा जप करून यानं सांगितलं काय फायदा मिळेल.
8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात की याचं स्मरण करशील तर परमगतीला प्राप्त होशील, ओम नामाने मिळणारी. त्या श्री देवी भागवतात आणि 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत स्पष्ट केलं की तो ब्रह्मलोकात जाईल. तिथे ब्रह्मची साधना आहे आणि तिथे गेलेले प्राणीही परतून येतात, जन्ममृत्यू होत राहतो. आता ती साधना कोणती आहे ज्याने परमाक्षर ब्रह्मची प्राप्ती होईल, सर्व शाश्वत स्थान प्राप्त होईल, जिथे गेल्यानंतर पुन्हा कधी परतून येणार नाहीत? ती साधना आहे जी दास तुम्हाला देतो आणि त्याचा संकेत या पवित्र सद्ग्रंथांमध्ये आपल्याला दाखवला. आता 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत 3 मंत्र सांगितले. ओम तत् सत. ओम आणि तत् या 2 अक्षरांचं मिळून एक सतनाम बनतं. ओम तर सार्वजनिक आहे, तत् हा सांकेतिक आहे. परमात्म्याने म्हटलं होतं की आपण जे मूळ ज्ञान आहे ते अजून गुप्त ठेवलंय आणि जोपर्यंत या मधल्या पिढीची वेळ येत नाही तोवर आपण त्याला सार्वजनिक करणार नाही. नाहीतर हे काळाच्या द्वारा चालवल्या जाणाऱ्या पंथांचे पंथी या गुरूंच्या हाती लागला हा मंत्र तर तेही 30 नामं द्यायला लागतील आणि मग ते अधिकारी नसतील आणि मग माझ्याशी कोणी परिचित नाही होऊ शकणार. अधिकाऱ्याविना प्राप्त या नामाचा, या नामप्राप्तीचाही काही लाभ नाही. अनधिकाऱ्याकडून प्राप्त करून जप करणं व्यर्थ आहे. तर म्हणून हे गुप्त ठेवलं होतं. आता हा 2 अक्षरी मंत्र आहे. यात एक तत् आहे, एक ओम आहे. हा दोन अक्षरी मंत्र सतनाम आहे. आता याचं किती काम आहे? जसं आम्हाला जलप्राप्ती करायची आहे तर बोर केली जाते हँडपंप लावण्यासाठी. जलप्राप्ती करण्यासाठी जमिनीतून हँडपंप लावावा लागतो. हँडपंप आमचा पूज्य नाहीये, ती तर साधना आहे, हत्यार आहे, अवजार आहे, जलप्राप्तीचं इन्स्ट्रुमेंट आहे. तर हा ओम तत्सत जो मंत्र आहे हा इन्स्ट्रुमेंट आहे, हे अवजार आहे त्या सतलोकात जाण्याचं, ते सत्पुरुष प्राप्तीचं. तर हे आमचं पूज्य नव्हे, हे मंत्र आमचे पूज्य नव्हेत आणि हे वाईटही नाहीत, कारण यामुळे आम्हाला भगवान मिळेल, आम्हाला जल मिळेल. तर ओम नि तत्चं काम आहे श्वास आणि उच्छ्वासाचं स्मरण करावं लागतं. एका मंत्राला बाहेर सोडायचंय, एकाला आत घ्यायचंय. तर असं समजा जसं आपण बोर मारतो पृथ्वीवर, पृथ्वीच्या आत ती खोदतो. बोर असते लोखंडाच्या पाईपसारखी आणि ती ठोकतात खाली, टोकदार असते पुढे आणि त्यात माती भरली जाते आणि माती बाहेर टाकली जाते, मग तिला पुन्हा ठोकतात. मग त्याच्याच बरोबर पायी खाली सोडला जातो, खाली सोडत राहतात. तर त्या बोरनी पाईपचं काम आहे त्या जलापर्यंत पोचणं. जलप्राप्ती नाही करू शकत ती बोरनी पाईप. जलप्राप्तीसाठी हँडपंप लावावा लागेल त्यावर, नि तो हँडपंप हलवावा लागेल, तेव्हा ते जल मिळते. असे ओम आणि तत् हा 2 अक्षरी मंत्र समजा. बोर मारायची आहे श्वास उच्छ्वासाने. आणि जेव्हा कारागीर म्हणजे मेकॅनिक, मिस्त्री, हँडपंप आणणारा हे बघेल की आता हँडपंप लावण्याची, बसवण्याची वेळ आली आहे, जेव्हा जल मिळेल तर तेव्हाच त्यावर हँडपंप लावतो. नाहीतर म्हणत राहतो की बोर आणखी ठोका, आणखी खोदा, खोदत राहा. तर पुण्यात्म्यांनो, ज्या समयी तुमची या सतनामाच्या भक्तीची कमाई, तुमच्या भक्तीची कमाई जेव्हा ठीक होईल त्यावेळी सारनाम दिलं जाईल. तेव्हा हे सारनाम समजा हँडपंप आहे आणि हँडपंपचंही मग स्मरण करायचं आहे, त्याची मजुरी करायची आहे, त्याची साधना करायची आहे, तेव्हा हे जल मिळेल. तर हे तिन्ही मंत्र, आदिनामही म्हणतात सारनामाला आदिनाम, आणि सतनाम म्हणतात 2 अक्षरांचं, एक ओम आणि एक तत्. तर या तिन्ही मंत्रांच्या साधनेने आपल्याला परमात्मा मिळेल. आणि
जसं तुम्हाला आज सकाळच्या सत्संगात, जसं की तुम्हाला पूर्वी सांगितलं आहे की हे भोळे आत्मे या अज्ञानींसह या चोरांच्या बरोबर किती खुश आहेत, मोठे परमधनी मिळाले, संत मिळाले. तर याविषयी सूक्ष्म वेदात परमात्मा कबीरजींनी सांगितलं आहे के साधों से ती मस्करी और चोरा नाल खुशहाल, ये मल अखाड़ा जीतेंगे युगों युगों के माल. तर असं म्हणतात की या चोर नकली संतांजवळ तर मोठे प्रसन्न होऊन बसलेत. आणि जेव्हापासून या दासानं हा मार्ग स्टार्ट केला परमेश्वराच्या आज्ञेनं, त्या दिवसापासूनच संघर्षाचा सामना करावा लागत आहे. करून थकाण याच कारणानं करवलं या अज्ञानी दुष्ट लोकांना. तर म्हणतायत परमात्मा की ये मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. कारण की तुम्ही मागील जन्मांतरीपासून भक्ती करत आले आहात आणि त्यांच्यात विशेष ओढ असते भगवंताची. तर ते पुण्यात्मा जाऊन फसले या काळच्या दूतांकडे, या राधास्वामी धनधनगुरू आणि हे दणव डालेर, आग्रावाले आणि हा मथुरावाला जय गुरुदेव, हे ठाकूरजी महाराज, हे सारेच्या सारे काळाने पाठवलेले एजंट आहेत. यांनी तर साऱ्या दुनियेला आपल्या नादी लावलं. आता हे पुण्यात्मा परमात्म्याची आस लावूनच होते. युगायुगांचे मल्ल आहेत, पलवान आहेत, रेसलर आहेत हे, आणि थांबू नाही शकत हे आत्मे भगवंतांशिवाय. यांच्या आत अशी एक प्रेरणा आहे मागील संस्कारांची. आणि आता हे फसले या काळाच्या दूतांकडून की जिथे काही भक्ती नाहीये, ज्योत लावणे यांनी बंद करून टाकलं, धर्मकर्माचे काही मार्ग नाहीत, विधी नाहीत, शास्त्रानुकूल साधना नाही. तर हे नास्तिक होतील काही दिवसांनंतर. जर हा मार्ग स्टार्ट नसता झाला भगवंताचा, तर पूर्ण भारतवर्ष नास्तिक झालं असतं. आता हे नास्तिक झालेच आहेत. जसे ख्रिश्चन आहेत, सर्व मांस खातात, दारू पितात, सिगरेट पितात, काही फाउंडेशन नाही, फक्त एकदा चर्चमध्ये हे केलं की चल भाऊ. तर ही काय भक्ती आहे? इथेच सीमित होतं. काही दिवसांनंतर हे जेवढेही त्या दुसऱ्या महापुरुषांकडे गेले, त्यांना परमधनी जाणून आता सर्वांची दुर्गती होईल. थोड्या दिवसात सुरू होऊन जाईल आणि मग नास्तिक होतील, विचार करतील कुठे भगवंत नाहीये. आम्ही 6-6 तास ध्यान लावून पाहिलं, गुरुजी तर 2.5 तास सांगत होते. तर आता परमात्म्याने कृपा केली की आपल्याला हा यथार्थ भक्तीचा मार्ग मिळाला. आता काय की जसं ये तो मल अखाड़ा जीतेंगे युगन युगन के माल. ते पुण्यात्मे हे खरं ज्ञान ऐकतील, मग पळत येतील आपल्या या यथार्थ स्थानी. ते राहू नाही शकत तिथं. आज काय बालक आहेत? केसांची त्वचासुद्धा ओरबाडून देतील जेव्हा समजून आले की यांना परमधनी मानलंय, हे सांगतील ते फायनल आहे. आता त्यांना कखही माहिती नाही. सतनामाचा पत्ता, काळाच्या 5ही नामांचा जप करवतात आणि गोष्टी करतात सतलोकी जाण्याच्या. ना त्यांना सतनाम माहिती, ना सचखंड माहिती, ना सारनाम माहिती, ना सार शब्द माहिती. तेच सतनाम, तेच सार शब्द, तेच सत्पुरुष, तेच सतलोक, तेच सचखंड. ही काही गोष्ट आहे? ना डोकं ना पाय यांच्या ज्ञानाला निभाता मारतात सचखंडात जाण्याच्या. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या प्राप्तीचे हे 3 मंत्रांचं साधन आहे. या 3 मंत्रांच्या जपाचे समर्थन श्रीमद भगवद्गीता आमच्या पवित्र सद्ग्रंथांनी संकेत दिला आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला प्रथम मंत्र देतो, हे कंप्लीट जे ज्ञान आहे, कंप्लीट कोर्स, ही सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी कबीर वाणीत आहे, परमात्म्याच्या वाणीत आहे. त्यात सारं काही लिहिलं आहे. या सर्व कमळांबाबत चक्र जी आपल्या मणक्यांच्या हाडांच्या आतल्या बाजूला, हे मूळ कमळ, स्वाद चक्र, नाभी कमळ, हृदय कमळ, कंठ कमळ आणि वर त्रिकुटी कमळ, या सर्वांचे जपमंत्र त्या सूक्ष्म वेदात आहेत. आणि बाकी हे 3ही, ते 3 मंत्रही त्यात वेगळे आहेत. अगदी त्यात तर कम्प्लीटच आहेत.
आणि त्यातही त्या महापुरुषांनीही ज्यांना आपण मोक्ष प्राप्त मानतो, जसे आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय घिसा दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय घिसादास साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणा वाले, आणि आदरणीय नानक साहेबजी हे शीख धर्माचे प्रवर्तक, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेश वाले. तर जितकेही हे पंथ परमात्म्याच्या सतलोकाचा महिमा गाणारे आहेत, हे आदरणीय नानक साहेबजींच्या वाणीला विशेष करून मानतात. आता त्या वाणीमध्ये काय लिहिलंय? 5 नामांचा उल्लेख आहे. पण गुरुग्रंथ साहेबमध्ये ती 5 नामं ओपन नाहीत. कारण ज्या वाणीत ती कंप्लीट ओपन होती, कंप्लीट होतं, ते कंप्लीट ज्ञान होतं, ती प्राणसंगली होती. तर त्यास पूर्णपणे प्रकाशात आणलं गेलं नाही आणि नाही गुरुग्रंथ साहेबमध्ये त्याचा उल्लेख केला गेला. का नाही केला गेला? कारण की त्यामध्ये तो कंप्लीट कोर्स होता, ज्यात 2 अक्षरी नाम हे सतनामही होतं. एक घटना घडली होती. आता पुण्यात्म्यांनो, हे तर सद्ग्रंथातून तुम्हाला दिसलं, 3 मंत्रांच्या जपाने सर्व होईल. आता त्या महापुरुषांनी ज्यांनी परमात्म्याच्या कोणत्या मंत्रांचा जप केला त्याचीही ओळख करून देतो. आपली जी आज सकाळच्या सत्संगातली कॉन्सेप्ट सुरू झाली होती, ती 2 तासात समाप्त होऊ शकत नाही. आता समापन होईल त्याचं 4 तासांनी. म्हणून दुपारी ती कॉन्सेप्ट क्लिअर मध्येच सोडलं होतं, आता ती पूर्ण केली जाते. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने म्हटलं होतं, धर्मदास मोरी लाख दवाई, ये सार शब्द कहीं बार न जाई, सार शब्द बार जो पढ़ी बिचली पीढ़ी हंस नीतर ही. मग काय सांगितलं होतं की या सतनामालाही सार्वजनिक नका करू. आणि परमात्म्याने काय सांगितलं की सोहम शब्द हम जग में लाए और फिर सार शब्द तो हमने कति गुप्त छुपाए. हे जे अन्य पंथांचे पंथी सोहम नाम ही बरोबर हे कुठली वीट नि कुठला रोडा बनवून त्याचा प्रयोग करतात. म्हणतात कुठल्याही 52 अक्षरात लिपिबद्ध कुठल्याही ग्रंथात कबीर परमेश्वरांच्या आधी हे सोहम अक्षर याची माहिती नव्हती, लिहिलं नव्हतं कुठेही. परमात्मा म्हणतात, सोहम शब्द हम जग में लाए फिर भी सार शब्द हमने गुप्त छुपाए. गरीबदास साहेबजींना परमात्मा मिळाले, जसे की तुम्हाला दुपार सकाळच्या सत्संगात ऐकवलं होतं. गरीबदास साहेबांना परमात्मा मिळाले, सचखंडात घेऊन गेले, पुन्हा सोडलं. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं ते पूर्ण विवरण सांगितलं. काय सांगितलं की नामा छिपा ओम तारी, पीछे सोहम भेद बिचारी, सार शब्द पाया जदलोई, आवागमन बहुर न होई. नामदेव नावाचे एक महापुरुष शिंपी जातीत होते. म्हणतात, नामा छिपा ओम तारी. आदरणीय नामदेव साहेबजी हे शिंपी जातीत होते आणि ते आधी ओमचा घोष करत होते, त्याचं पठण करत होते एकसारखं. और पीछे सोहम भेद बिचारी. जेव्हा परमात्मा येऊन भेटले त्या प्रिय आत्म्याला, तो गुण आहे मालकांचा, आपल्या भल्या आत्म्यांना शोधत फिरत असतात. कबीर साहेब म्हणतात, पोता मारू स्वर्ग में अर्जा बैठू पाताल, कह कबीर ढूंढता फिरू अपने हीरे मोतीलाल. मग नामदेवजींना जेव्हा समजावलं आणि हे ज्ञान दिलं, हा मंत्र दिला दुसरा, तर म्हणतात, नामा छिपा ओम तारी, पीछे सोहम भेद बिचारी, और सार शब्द, पुन्हा सार शब्द मिळेल, सार शब्द पाया जदलोई, आवागमन बहुर ना होई. हा आहे जन्म आणि मरणाच्या या दीर्घ रोगाचा नाश करण्याचा 3 मंत्रांचा हा साधना जप, हा मंत्र आहे. आता याकरता आदरणीय गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीत लिहिलंय,
राम नाम जप कर थर होई, ओम सोहम मंत्र दोई। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? अजय ससाने. आपण कुठून आलात? आनंदनगर, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? सर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 जुलै 2020ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना करण्या अगोदर जसे की मी गजानन महाराजांची भक्ती करायचो. शेगावला जाणे, शिर्डीला जाणे व माझ्या ज्या जुनी परंपरा होत्या ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती करणे, हे साधना करायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी पारंपरिक महाराष्ट्राची जी भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, या साधना आपण करत होतात. तर मला हे विचारायचं आहे प्रामुख्याने की आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्याकडे कसे आकर्षित झालात? संत रामपालजी महाराज शरणात मी असं आलो की माझ्या मावशीच्या मिस्टरांना भक्ती मार्गाची खूप आवड होती आणि त्यांना मोबाईलवर संत रामपालजी महाराजा सत्संग पाहायला मिळाला. नंतर मग त्यांनी असेच सत्संग भरपूर पाहत गेले आणि ते 6 महिने त्यांनी सत्संग पाहिले आणि त्यांनी पूर्ण ज्ञान समजून घेतलं. नंतर त्यांनी ती भक्ती मार्ग स्वीकारला आणि त्यांना जो बीपीचा आजार होता तो पूर्णपणे बरा झाला. नंतर त्यांनी मला हा भक्तीचा मार्ग स्वीकारण्यास सांगितले. नंतर मग त्यांनी मला ज्ञानगंगा हे पुस्तक फ्रीमध्ये ऑर्डर करून वाचायला सांगितले. मी मोबाईलच्या माध्यमातून ज्ञानगंगा हे पुस्तक मागवले. नंतर मी ते पुस्तक वाचण्यास सुरुवात केली. मला त्या पुस्तकामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याची माहिती मिळाली आणि पूर्ण परमात्मा कोण आहेत हे माहीत पडलं. नंतर मग मी भक्ती स्वीकारण्याच्या अगोदर मी पूर्ण परमात्माची एक परीक्षा घेण्याचं ठरवलं. तेव्हा मला किडनी स्टोनचा आजार जडलेला होता. तर मी परमात्म्याला मनोमन प्रार्थना केली की परमात्मा माझा किडनी स्टोनचा आजार बरा करा. की लगेच तेव्हा माझा 15 मिनिटाच्या आत मी जेव्हा बाथरूमला गेलो तेव्हा माझा किडनी स्टोन पूर्णपणे बाथरूममधून बाहेर पडला. अशा प्रकारे मी संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलो. सर, जसं आता आपण उल्लेख केला की सर्वप्रथम आपण संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञानगंगा हे पुस्तक अध्ययन केलं, त्याचप्रमाणे आपण स्वतः संत रामपालजी महाराजांना चॅलेंज केलं की जर आपला किडनी स्टोनचा आजार बरा झाला तर आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला इच्छुक होता. तर ह्या प्रसंगातून आपला जेव्हा किडनी स्टोन आपला आजार हा बरा झाला त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये काय काय चेंजेस किंवा काय काय बदल आपल्याला अनुभवायला आलेत? जसे की संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारल्यानंतर मला खूप असे अनुभव पाहाव्यास मिळाले. जसे की जेव्हा माझ्या घराचे बांधकाम चालू होते तेव्हा जेव्हा खालील रेती जी आहे ती वर आणायचं काम होतं, तर खालील मजूर जो होता तो वर रेती आणून द्यायचा. तेव्हा वरून मी ते त्याचं टोपलं जे आहे रेतीचं ते खाली फेकायला गेलो तेव्हा माझा पूर्णपणे तोल हा खाली गेला आणि आता मला वाटलं आता माझा पूर्ण हात पाय फ्रॅक्चर होणार आणि मी खाली पडणार. तेव्हाच मला मागून कोणतरी ओढलं. मग नंतर मी मागे पुन्हा ओढून पाहिले तेव्हा मला कोणी दिसलं नाही. तेव्हा मला मनात इच्छा झाली की मला संत रामपालजी महाराजांनी मला वाचवले, हा मला पूर्णपणे आभास झाला. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही अनुभव किंवा काही आपल्याला शारीरिक व्याधी होता का की ज्याच्यापासून आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आराम मिळाला? हो सर. जसा की माझा किडलेला दात होता जो लहानपणी चॉकलेट खाऊ पूर्ण किडून गेला होता आणि मी एक दिवस दवाखान्यामध्ये गेलो असता डॉक्टरला म्हणालो की मला माझ्या दातामध्ये सिमेंट भरावायचे आहे. तर डॉक्टर ते पूर्ण माझा दात तपासण्यासाठी रेडी झाले आणि डॉक्टर म्हणले की तुम्हाला 8 दिवसांमध्ये तुमच्या दातामध्ये सिमेंट भरू. तेव्हा मी तपासणी करून गोळ्या औषध घेऊन घरी आलो. तेव्हा 2 दिवसानंतर लगेच माझा सकाळी उठल्यानंतर बघतो तर काय दाताची पूर्णपणे जे गॅप होत्या पूर्णपणे भरून गेल्यात. अशा प्रकारे हा शारीरिक लाभ झाला. व दुसरा लाभ म्हणजे जेव्हा मी कुरिअरद्वारे एक पार्सल आणायला गेलो तेव्हा मी एका ट्रॅफिकमध्ये फसलो होतो आणि जेव्हा मी जेव्हा समोर गेलो तेव्हा अचानक माझ्या समोरच्या माणसाने गाडी थांबवली आणि मी लगेच खाली पडलो. तेव्हा मागून येणाऱ्या गाड्या परमात्माने अचानक 10 फूट अंतरावर थांबवल्या. अशा प्रकारे मला ॲक्सिडेंटमधून संत रामपालजी महाराज यांनी मला वाचवले.
जेव्हा माझ्या घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी छतावर झोपलो होतो तेव्हा एक प्रेत माझ्या मानाजवळी आलं आणि माझी मान पकडली. तेव्हा मला ऑटोमॅटिक माझ्या तोंडामधून प्रथम मंत्राचं उच्चारण झालं आणि त्या प्रेताने मला मानेपासून सोडलं. अशा प्रकारे मला भूतबाधा दूर झाली. सर, आज आपण एक शिक्षित आहात, त्याचप्रमाणे आपण स्पर्धा परीक्षेची जी तयारी करत आहात, तर ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी दरम्यान आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे काही लाभ किंवा काही याच्यामध्ये काही फायदा आपल्याला आढळला का? सर, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मला असा लाभ झाला की मी MPSC परीक्षेची तयारी करत होतो. त्यावेळेस माझा एवढा अभ्यास झालेला नव्हता, पण पूर्ण परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मी MPSC परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत मजल मारली आणि थोड्या मार्काने माझा इंटरव्ह्यू हुकला. तर आता मी काही दिवसातच मी अधिकारी पदावर अभ्यास करून मी रुजू होऊ शकतो. सर, आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आज युवा पिढी आहे, या युवा पिढीला आपण आपल्या अनुभवातून, आपल्या अभ्यासातून काय संदेश द्याल? मी तरुण वर्गाला एवढंच सांगू इच्छितो की जे आता तरुण वर्ग आहे मोबाईलच्या माध्यमातून खूप बिघडत चालला आहे. जसे की नवीन सेलिब्रिटी आहे, हिरो हिरोईन्स त्यांना बघून त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे ते व्यसनी होत चालले आहे. आणि सरकार जे आहे आपलं, त्याच्यावर लाखो करोडो रुपये खर्च करूनसुद्धा तरुण पिढी हे व्यसन सुटत नाही आहे. तर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यामुळे पूर्णपणे व्यसन सुटते. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग हे पुस्तक वाचावे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावे. सर, जसं तुम्ही आज युवा वर्गाला आज साथ घालत आहात की आज युवा वर्गाने संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे पुस्तकाच्या माध्यमातून किंवा सत्संगाच्या माध्यमातून अवश्य एकदा तरी आवर्जून अनुभवायला काही हरकत नाही. आणि त्यातनं ते जर ज्ञान त्यांना पटत असेल आणि ते ज्ञान घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला काही एक शंका नाही. तर ह्या आपल्या अनुभवातून, ह्या आपल्या आव्हानाला जर एखादा युवा आज ॲक्सेप्ट करत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? तो ज्या जिल्ह्यामध्ये राहतो आहे त्या जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा सेंटर उघडलेले आहे आणि तिथून तो नामदीक्षा घेऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदीक्षा सेंटर उघडलेले आहे. संत रामपालजी महाराजांचे सत्संग TV वर, YouTubeवर, फेसबुकवर सगळ्यांना पाहावयास मिळतात. त्यावर खाली नंबर फ्लॅश होतात आणि तुम्ही त्याच्यावर संपर्क साधून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही संत रामपालजी महाराजांशी जोडू शकता. सर, जसं आता आपण उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांचे हे जे सत्संग आहेत, जे प्रवचनाचे कार्यक्रम आहे, हे बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर आज उपलब्ध आहेत. मुख्यतः फेसबुक, ट्विटर, यूट्यूब या चॅनल सगट, त्याचप्रमाणे आज TV माध्यमातून सुद्धा संत रामपालजी महाराजांचे प्रवचन प्रसारित होतात. आणि हे सत्संगाचे कार्यक्रम जेव्हा प्रसारित होत असतात तेव्हा आपल्या TVवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेऊ शकते. मला हे विचारायचं आहे प्रामुख्याने की या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? साधकाला एकही रुपया न देता नामदीक्षा घेता येते आणि सोबतच पूर्ण परमात्माचा फोटो, मंत्रकार्ड आणि एक आरती पुस्तक सोबत मिळते. त्यासाठी कुठलाही चार्ज दिला जात नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.